नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करूया छोले मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 1 वाटी छोले रात्रभर भिजून घेतले. आता हे टाकायचे आपल्याला कुकरमध्ये. त्याच्यामध्ये टाकायचंय पाणी. छोल्याच्या वरती येईल इतपत पाणी टाकायचंय. त्याच्यामध्ये टाकायचा 1 तेजपत्ता, 1-2 लवंग, 1-2 मिरे आणि मसाला इलायची. थोडंसं मीठ टाकायचंय. आणि आपल्याला आता याचे 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपण छोलेसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. इथं मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय. त्याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची. चला आता छोले फोडणी देऊन घेऊ. त्याच्या कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल, बारीक कट केलेलं लसूण, अर्धा चमचा कट केलेली अद्रक. हे लसूण आणि अद्रक चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चला आता पावडर मसाला टाकू. पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनेपूड टाकायची, 1 चमचा मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा छोले मसाला टाकायचा आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये टाकायची टोमॅटो प्युरी. आणि प्युरी आता आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. चांगला मसाला परतून झालाय. छोले पण मस्त शिजले. त्याच्यामध्ये पण त्या मसाल्यामध्ये टाकायचे आपल्याला पाण्यासकट हे छोले. मिक्स करायची भाजी. तर टाकायचे चवीपुरतं मीठ आणि आपल्याला एक 2 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. त्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर आणि परत एक उकळी आपल्याला याची काढून घ्यायची. बघू शकता आपला छोले मसाला बनून तयार आहे. तर बाउलमध्ये काढून घेऊ. झणझणीत चमचमीत आपला छोले मसाला बनून तयार आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.